जय शिवराय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रामकृष्ण हरी. दादांनो बहिणींनो, आणि झाली का तुमची चहा पाणी? आमची झाली. शुभमना चहा वगैरे बनवली होती आज, आणि शुभम शिकता शिकता चहा शिकलेला आहे आता. कारण की मी बिमार होते तर कोणी आलं गेलं तर तो चहा ठेवत होता, कारण की आईला एवढं समजत नव्हतं कोणत्या डब्यात काय आहे काय नाही. तर मग खूप छान प्रमाणे तो चहा बनवतो बरं का दादांनो. एकदम फिक्का बनतो, जास्त गोड नाही बनत. अद्रक इलायची वगैरे टाकून छान बनवतो, आणि खरंच मला त्याच्या हातची चहा आवडायला लागली. पण विचार करा दादांनो, आपण जेव्हा चांगला असतो तर आपण किती काम त्यांना सांगितलं तर अरे मला पाणी दे, अरे चहा ठेव बरं, तुले छान बनवून ऐकत नाही. पण जेव्हा खरंच तर त्यांना माहिती आता आपली आई बिमार आहे, वडील बिमार आहे, आपल्याला केल्याशिवाय होत नाही, तर खरंच लेकरं त्या टायमाला खरंच मदत करतात. कारण की माझे लेकर आहे ना, ज्याची त्याची जिम्मेदारी सांभाळून घेतली त्यांनी. सकाळी उठल्याबरोबर शिवानी पण घर वगैरे झाडून घेते, तिचं जेवढं होईल तेवढं ती काम करते. शुभमचं पण तसंच आहे दादांनो. ते बरोबर खूप जिम्मेदार झाले, आणि खरंच पोरं चांगले आहेत माझे, एवढे पण वाईट नाहीये. पण कारण की मी चांगले होते तेव्हा मी इतके ओरडू ओरडू काम सांगायचे, नरडं कोरडे पर्यंत, अरे शुभम असं कर, अरे शिवानी असं कर, ऐकत नव्हते. पण खरंच दुःखात त्यांनी साथ दिली मला, तेवढंच खूप आहे. कारण की त्यांचं वय नाही काम करायचं, तरी पण खूप समजदार आहेत लेकरं. प्रत्येक लेकरं समजदार असतात दादांनो. पण घरात करणारे खूप व्यक्ती असल्यावर त्यांना आळस येतो, असं वाटतं आपण नाही केलं तरी धकून जाईल ना, तर मग त्यामुळे ते आळस करतात. आपण पण माहेरी छोटं होतं तेव्हा असंच करायचं नाही का, कारण की करणारी भरपूर होती, तर आपण नाही पण ऐकलं तरी आपल्या वाचून काही काम राहत नव्हतं. तर त्यांना माहिती आपल्या आईचं दुखतंय, तर आपल्याला करावंच लागेल. म्हणून खरंच खूप हुशार झालीत पोरं. 20 दिवसात मी बघते त्यांच्यात बदल. तर खरंच समजदार आहेत लेकरं. आणि माझ्या भावांची कमेंट होती, ताई तू साडीतच छान दिसते म्हणून. हो दादा, मी साडीतच छान दिसते मला माहिती, पण डॉक्टरनी मला ड्रेसच घालायला लावले होते. कारण की दवाखान्यात गेल्याच्या नंतर पाठीचा एक्सरे, समोरचा एक्सरे काढावा लागतो, तर मग ड्रेसना कसं लगेच दिसून येतो एक्सरे. तर साडीमध्ये ब्लाऊज वगैरे घालू नका म्हणे, टाईट असते इथं, आणि माझं शोल्डर पण सुजलेलं आहे अजून. तर मग भरपूर शिलाई उधळले एका दंडाच्या, तेव्हा मला ब्लाऊज ट्राय करता आलं दादांनो. खरं तर महिला ही साडीवरच छान वाटते, पण आता कसं डॉक्टरनी जे सांगितलं ते ऐकावंच लागतं दादांनो. आणि आज सकाळपासून मी साडी घातलेली, तर तुमच्या दाजी म्हणते अरे माझी लता आज फ्रेश वाटते म्हणे, असं वाटते म्हणे, दुखणं सगळं क्लिअर झालं. म्हणलं दुखणं क्लिअर होईलच ना, सगळेजण एवढं मला माझी सेवा करताय म्हटलं, एवढी काळजी घेताय, तर मी बरी होईलच म्हटलं. शुभम आणि शिवानी पण म्हणत होते तू छान दिसती मम्मी साडीमध्ये, असं वाटतंय तुझं काहीच दुखत नाही. म्हटलं माझं कुठं दुखतंय, म्हटलं काहीच दुखत नाही म्हटलं माझं. आणि भरपूर जणांची कमेंट होती मला, म्हणे इतकी बोलती हे होती, तुझं कुठं दुखतंय. तर खरं सांगू का दादांनो, हे शोल्डरचं जे हाड आहे ना साईडला झालेलं आहे माझं, या बेल्टच्या प्रेशरनं ते एका जागेवर येण्यासाठी एक बेल्ट वापरण्यास सांगितलेलं आहे मला. आणि असं मी हात हलवू शकते, पण डोकं विचारता येत नाही मला, पूर्ण हात माझा मागे जात नाही, डोकं मी विचारत नाही. माझी आई डोकं वगैरे विचारून देते. साडेपिन सुद्धा माझ्या मैत्रिणीने करून दिली मला. आणि वजन जर उचललं एखादं 2-1 किलो, मी ट्राय केलं होतं, तरी इथं ठणका मारतं, असं उचकल्यासारखं वाटतेय हाड आपलं. तर खरंच डॉक्टरने जर सांगितलं तसं खरंच करायचं नाहीये मला. तुम्हाला वाटत असेल ताई काय व्हिडिओ बनवते, हिचं चांगलं असं, पण ज्याचं त्यालाच दुखणं माहीत राहतं दादांनो. हे बघा दाजी माझ्यावर लक्ष ठेवूनच आहे. ही ना काही रिकामी कुटाने करू नये, हिला आहे ना दम नाही निघत, काहीतरी उचलूनच बघन, काहीतरी हे करूनच बघन. तर शुभमला सांगितलं तर मम्मीला काही करू देऊ नको बरं का, आता थोड्या प्रमाणात बरं झाले. तर मलाही कळतं दादांना, असं वाटतं जेवढं लवकर बरं होईल तेवढं चांगलं आहे. कारण की आपल्या फॅमिलीशिवाय आपलं कोणीच नाही. आपण जर लवकर उठून त्याला नाश्ता पाणी चहा वगैरे करून दिलं तर आपल्याला मनाला समाधानी वाटते, नाहीतर दुसऱ्याच्याच हाताकडे बघावं लागतं नाही का. चला बाय बाय. जय शिवराय. आणि तुमची बहीण साडीमध्ये कशी दिसते भावांनो नक्कीच सांगा. आणि खरंच आता साडीचं ट्राय करण, अजून आज 20 दिवस मला साडी नेसायला सांगितली, पण आज मी ट्राय केली, मला घालू वाटत होती साडी. मी कितीतरी शिलाई उसवल्या या दांडाच्या, तेव्हा मला ब्लाऊज झालंय ते, आणि इथं सूज आलेली माझ्या हातात.
चला चला बाय. रामकृष्ण हरी. जय शिवराय सर्वांना.